नमस्कार आणि वेलकम टू द न्यू ब्लॉग ऑफ द तनया निखिल. मी तनया तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. आम्ही आलोय घरी. तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितलंच असेल, आम्ही घरी आलोय कारण सखीचा बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे. कुठे काय अजून डिसाईड नाहीये. सो आज निखिलने सुट्टी घेतली कारण अवघे 8 दिवस बाकी राहिले तिच्या बर्थडेला. तर आज जाऊन आम्ही हॉल वगैरे फायनल करून येणार आहे आणि केटरिंग वगैरे, ड्रेस वगैरे, बेसिक आधी हॉल फायनल केल्यानंतर जे जसं जसं होईल आम्ही ट्राय करतोय की आजच आम्ही सगळं संपवून येऊ. कारण मग कारण किती म्हटलं तरी दिवस कमीच पडतात आमच्याकडे, तर त्यातल्यात खूप कमी दिवस आहे. तर आता चाललोय आम्ही नाशिक साईडला. बघूयात. आम्ही सिन्नरला प्लॅन केला होता आधी, बट तिथे आम्हाला मनासारखं काही भेटलं नाही. सो निखिल बोलला की नको, म्हणजे करतो ते तर जरा करूयात छान. खूप असं काही मोठं नाहीये सेलिब्रेशन, छोटं आहे फॅमिली सोबत, बट स्टील काहीतरी छान हवंय त्याला. सो आम्ही नाशिक साईडला चाललोय. तिथे काहीतरी बघूयात आता. की आम्ही 4-5 शॉर्टलिस्ट केलेत. मागच्या आठवड्यात आम्ही मामाला पण खूप फिरवलं होतं की जा बघून ये असं तसं. सो आम्ही खूप मोठी लिस्ट दिली होती, त्याच्यातल्या त्याने 4-5 शॉर्टलिस्ट केले. त्याच्यातनं पप्पा आज एक शॉर्टलिस्ट करणार आहे. सो आज खूप मोठं प्लॅनिंग आहे. सो स्टे ट्यून. आणि सखीच्या बर्थडेच्या सिरीजमध्ये किंवा या तयारीमध्ये तुम्ही पण सामील व्हा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि तुमचं जर काही सजेशन असेल की बर्थडेला असं कर तसं कर, तर प्लीज कमेंटमध्ये सांगा. आय ट्राय. आम्हाला अजिबात अनुभव नाही आहे कारण गौरीचे पण खूप मोठे बर्थडे नाही झालेत. 5वाच बर्थडे थोडा मी तिचा मोठा केला आहे. सो आम्हाला असे बर्थडेचा काही अनुभव नाही आहे. सो तुमच्याकडे जर तुमच्या मुलांचे आत्ता कधी आसपास झाले असतील, नाशिक साईडला झाले असतील मोस्टली, तर डू सजेस्ट की आम्ही काय करू शकतो. अँड स्टे ट्यून. पूर्ण ब्लॉग बघा. आमचं काम चालू होतं तिथे रस्त्यातच मम्मी पप्पा भेटले आम्हाला एका ठिकाणी. अँड दे वर सो हॅपी की सखीने त्यांना ओळखलं. ती रडली नाही, ती एकदम आनंदात त्यांच्याकडे गेली, त्यांच्याशी खेळली. आईला तर एकदम आश्चर्य वाटत होतं की बापरे सखी येते, रडत नाही आहे. तिथूनच घरी जायचं होतं. मग जाता जाता मेडिकलवर गेलो आम्ही आधी. वहिनी मेडिकलमधनं गौरीला खूप जास्त खाऊ घेऊ देत नाही, त्यामुळे तिला मी नेहमी चिडवायची की जेव्हा माझं बाळ येईल तेव्हा मी त्याला डुप्लिकेट नाही तर ते ओरिजिनल किंडर जॉय बळजबरी घ्यायला लावेल मामीच्या मेडिकलमधनं. किंडर जॉय नाही पण आम्ही चॉकलेट्स गोळा करून आणले. कळत नाही पण तिने खूप गोळा केलं होतं सगळं गौरी दिदीसारखं. सखीच्या बर्थडेचं ऑलमोस्ट फायनल झालं आणि मी आता फर्निचर बघायला आली आहे माझ्या घरचं. सो बऱ्यापैकी झालंय. मला सगळं वेगळं वाटते कारण खूप दिवसांनी आली आहे. आणि बघूयात अजून कसं कसं तुम्हाला दाखवते. बेसिक पुढच्या वेळात मस्त होम टूर देईल मोठावाला. आणि हा माझा रूम आहे जो दादाच्या चॉईसने बनला आहे, पण अजून सुरू आहे नीट. म्हणजे बघूयात. हां, छान केलाय ओव्हरऑल. हॉल वगैरे झाला आहे. आईकडे भेटून आली आहे आणि आता आलो आहे आम्ही सखीच्या बर्थडेचा ड्रेस घ्यायला. पाहिजे अजून किती किती काय काय करायचं आहे. ती फुल मजा करते. बट सी बघूया आता काय मिळत आहे. वाजलेत संध्याकाळचे 7. खूप हेक्टिक डे होता आमचा आजचा. आणि आज दिवसभरात आम्ही अगदी 2-3 कामं केले. हॉल ऑलमोस्ट फायनल केला, केटरिंग वगैरे झालं, मेन्यू डिसाईड केला आणि 7-8 दुकानं फिरल्यानंतर सखीला एक ड्रेस घेतलाय जो तिच्या पप्पाला आणि मला दोघांना काढताक्षणी आवडला. आम्हाला खूप असा फ्लेअरचा किंवा असा खूप जास्त भगभग ड्रेस नको होता. खूप सोबर ड्रेस हवा होता ज्याने तो ती तिथे कम्फर्टेबल राहील. सो एक भेटला आहे, तो घेऊन आलोय. वी स्टील नॉट कन्फर्म की तो आम्ही तो बर्थडेला घालणार आहे की नाही, बट एक घेऊन ठेवलाय. ओके, तर स्टील कन्फर्म नाही की आम्ही तोच वेअर करू की अजून 1-2 ठिकाणी मी चौकशी करते की कोणी तिला शिवून देत असेल तर. कारण पप्पाच्या डोक्यात एकच आहे की शिवलेले ड्रेस तिला कम्फर्टेबल पण होतील आणि असं. बट एक आम्हाला आवडला. काढता क्षणी मी आणि निखिल बोललो की हा घेऊयात. असा एक ड्रेस आम्ही तिला घेऊन आलोय. बट खूप अवघड काम आहे. आणि काय झालं ना, तिला 1-2 ड्रेस ट्राय केल्यानंतर ती इतकी चिडचिड करायला लागली ना की त्याच्यानंतर आम्हालाच झालं की नाही, आपण हिला खूप हेवी ड्रेस नाही घेऊ शकत जे ज्याला टेल वगैरे असते, जे ते घेऊन फिरतात. तर बघूयात. आणि एका दिवसात तुझे आम्ही सकाळी आलो होतो का रे, आणि ऑलमोस्ट दिवस संपत आलाय. आणि अशा वेळेस पण हार्डली 3 कामं झाली. अजून डेकोरेशन, केक वगैरे पण बाकी आहे. सो हळूहळू करूयात. तुम्हाला जसं मी आधी पण सांगितलं, सजेशन द्या मला तुम्ही जर नाशिकचे असाल किंवा आसपासचे असाल की कुठून केक घ्यावा, कुठे डेकोरेशन वगैरे द्यावं, असं सगळं जे काही असेल ते. तर बघूयात आता दिवस कसा जातोय अजून. कारण मला दुपारी मी आईला भेटून आली आहे. तुम्हाला माझं घर पण दाखवलं मी थोडं अगदी.
बट मला ते परत एका ठिकाणी भेटतायत मामा मामी आणि आईन ते म्हणजे भेटताय म्हणजे ते जर क्रॉस झाले तर ते ह्याच एरियात आले तर पुन्हा थोडा वेळ जाईल बट विल सी कसं होतं. सकाळी सखीला मामा आणि दीदी भेटले नव्हते आणि गौरीने धुमाकूळ घातला होता घरात की आत्तू आली आणि मला भेटली नाही. ती खूप जास्त रडली. सो दादाचा फोन आला होता की तुम्ही इकडनं जाता जाता प्लीज भेटून जा गौरीला. सो आम्ही तिला भेटलो. कट टू डे 2. आम्ही आज दिवसभर पुन्हा सखीचे ड्रेस बघत होतो. म्हणजे ऑनलाईन बघितले बऱ्यापैकी, नंतर एका शॉपमध्ये पण जाऊन आलो बिकॉज बाकी सगळे सॅटिस्फाईड नाही एवढे त्या ड्रेसने. सो आम्ही बघून आलो आहे आणि त्यावर निखिलची अशी विशेष टिप्पणी आहे. अरे लहान मुलांचे ड्रेस म्हणजे काहीतरीच ड्रेस बनवले म्हणजे एकदम वाईट. म्हणजे का बनवता काही समजत नाही मला. 2-3-4 हजार रुपये प्राईस आहे ड्रेसची आणि त्याला अननेसेसरी काहीही दिलेलं राहतं. म्हणजे फुलं लावले, फ्लेअर लावले, काहीतरी नेट लावली, त्याला काहीच अर्थ नाही आहे. अननेसेसरी उगाच बनवायचे म्हणून ड्रेस बनवता. आणि एक दुकानदारांनीच ट्रेंड सेट केला असं मला वाटायला लागले की बर्थडे मग तुम्हाला असंच ड्रेस घ्यायला लागणार, बर्थडे मग तुम्हाला असंच घ्यावं लागणार. अरे नुसते फुलं लावले, त्या नेट लावल्या, काहीतरी एक असं एक फुगा बनवला खाली, असं म्हणजे काही बर्थडेचा ड्रेस असतो का? तुम्हाला काही ॲक्च्युली आम्हाला बरेच जण अरे तुम्ही बर्थडेला ड्रेस घेताय, तुम्ही असा ड्रेस घेताय, बर्थडे कोई ऐसे नाही ड्रेस लेते. हां, आणि दुकानदार पण असे सांगतात ना, ते कामाला असले लोक उगाचच काही म्हणजे ना आम्ही ना एकदम फिक्स होतो आम्ही जो ड्रेस आणला त्यावर. पण आम्ही आता पागल झालो की आम्ही सखीला काय कसा ड्रेस घ्यावा. शेवटी जे भेटला तो चांगला भेटला. म्हणजे आमचं एक सिम्पल होतं आम्हाला की आम्हाला तिचं असं खूप भडक नाही, असा हेवी ड्रेस नव्हता घ्यायचा ज्याने ते चालायला लागली, पाय फुटलेत आम्हाला, त्यामुळे ती पळणार आहे तिथे. तर मग तिची गडबड नको व्हायला किंवा मग तिला त्या ड्रेसमुळे आम्ही पकडून नको धरायला. कारण आम्ही लिटरली खूप साऱ्या बर्थडेच्या अरेंजमेंट आम्ही तिचा मूड किंवा तिला जे सूट होईल त्याप्रमाणे सगळं प्लॅन करतो आहे. तर ड्रेस सगळ्यांचं असं म्हणणं आहे की मोठा बड्डे करतो आता तर ड्रेस पण तसा घ्या. बट तसा घ्या म्हणजे काय, माझं असं म्हणणं तसा घ्या इन द सेन्स की असा तो परी फ्रॉक असा फ्लेअरचा असतो, नेटचा असतो, तसा घ्या. निखिल टोटल अपोजिट आहे. माझं मध्ये सँडविच झालेलं आहे प्रॉपर. त्याला काही बर्थडे म्हणजे त्याला काही असं डेफिनेशन नाही की तुम्ही असा फुग्याचा ड्रेस घेतला, पांढरा ड्रेस घेतला पाहिजे, त्याला फुलच पाहिजे किंवा त्याला अशी ती एकदम मागे ते काय टेल काय म्हणतात त्याला, ते मला एवढं माहित पण नव्हते. आता लिटरली काल मला इतके ड्रेस कळाले कारण या आधी गौरीसाठी सेट होतं आमचं की गौरीसाठी काय जाऊन कपडे घ्यायचे. हे काल बर्थडे साठी ड्रेस घेताना आम्ही पागल झालोय. म्हणजे मी इतके दिवस विचार करायचो की यार लोक बर्थडेला असेच ड्रेस का बरं घेतात. आता जेव्हा मी माझ्या मुलीला घ्यायला लागलो तेव्हा मला कळायला लागलं की हे सगळी दुकानदार आहे. तुम्ही कुठल्याही दुकानात जा, म्हणजे इव्हन नाशिक, पुणे, कुठेही जा. मी आता नाशिकला 8 दुकानं फिरलो जवळपास. त्या 8ही दुकानात मला सेम पॅटर्न, सेम गोष्टी, सेम लोकांचं म्हणणं की तुम्ही बर्थडे ना मग तुम्ही असा घ्या. आणि काय नाही, एवढे मोठे मोठे बॉक्स दे आणि त्या बॉक्समध्ये काहीतरी तो एक फुग निघणार. हां हे बघा मग असा हे गोल तयार होतो. आता ठेवताना पण ते असंच ठेवणार. ते 2 असे हे हात असे हे करणार, येत असं धरणार, हा बा असं हलवून दाखवणार असं, आणि मग बाई असं गोल तयार होतो. अरे त्याला काहीच अर्थ नाही आहे. त्या बाळाला दिसला पण. आणि हे आमचं मत आहे, आमचं मत आहे. बट तुम्हाला बट वी स्टील डोंट नो आम्ही सगळं कसा ड्रेस घालणार आहे. कारण आम्हाला सगळे वेड्यात काढताय की तुम्ही काय घेताय त्या पोरीला बर्थडेला, काय घेतलंय पोरीला बर्थडेला. बट वी थॉट इट की तो ती छान कॅरी करेल. बट आणि प्लेन आहे, वजनाला हलका आहे, प्लेन आहे, कापड मऊ आहे. मला म्हणते तुला रेग्युलर यूजचे कपडे आणलेत, रेग्युलर यूजचे कपडे. आणि लिटरली आम्हाला खूप थकायला झालंय, तरी सगळं आमचं फोनवरनं किंवा ऑनलाईन चालू आहे. बट त्या ड्रेसमुळे खूप थकल्यासारखं होतंय. आणि तिच्यामुळे मला कळत नाही की मी कोणते कपडे घ्यावे, याला कळत नाही आणि कोणतं शर्ट घ्यावं. कारण कमीत कमी म्हटलं थोडंफार जमलं तर मॅच करूयात. कारण हा त्याच्या पण अपोजिट आहे की हा पण ट्रेंड सेट केला आहे तुम्ही की मम्मी पप्पानी पण सेम घातलं पाहिजे. इज लाईक की ज्याला जे कम्फर्टेबल आहे. आता मी सगळ्यांना सांगते की वेस्टर्न घाला, माझ्या मम्मीने त्यांना, सासूबाईंनी त्यांना, माझ्या मावस सासवांना. तिथे पण मला छापतोय की तू का रिस्ट्रिक्शन टाकते, ज्याला जे घालायचंय ते घालू दे. कपडे एक अशी गोष्ट आहे ना जी तुम्ही तुमच्या चॉईसनेच घालू शकता. तुम्हाला माहिती तुम्हाला काय चांगलं दिसतं काय नाही दिसत.
सो यू कॅन सो से ना असं की चालू आहे सगळं. अशी पार्टी आहे मग तुम्ही असंच घाला, मग बर्थडे तर तुम्ही तुमच्या मुलांना पहिल्या बर्थडेला कसे कपडे घेतले होते, तुमच्या चॉईसचे की दुकानदारांच्या चॉईसचे, डू कमेंट. आणि प्राइसेस खूप आहे ना ते, म्हणजे ते खूप स्वस्त, म्हणजे एक Exactly, वर्षाच्या खूप मुलीला जर जास्त 4,000चा price. ड्रेस घ्यायचा आहे मला, तर मला परवडतच नाही, किंवा त्याचं मी दुसऱ्या कोणत्या फंक्शनला घालणार आहे तो. ती हाऊस असते. हा हाऊस आहे पाहिजे एकदम 4,000 मी तिला 4 ड्रेस घेईल ना एकदम भारीतले, म्हणजे शिवून आणि जसे पाहिजे तसे, किंवा रेग्युलर यूजचे घेईल, की मी तिला कायम घालेल. हे काल आम्ही एक ड्रेस घेऊन आलोय, यात पण निखिलचं म्हणणं होतं, म्हणजे आधी जायच्या आधी निखिल जाईल आपण तिला कपडा घेऊ आणि मस्त ड्रेस शिवून घेऊ, हा म्हणजे बास. म्हणजे इथून जी सुरुवात झाली होती, त्याला कसं तरी दुकानात नेलं, एक ड्रेस घेतला. बट बघूया, सखीच्या ड्रेसवर खूप जास्त डिस्कशन झालं आहे. सो तुम्ही पण आय थिंक एक्सायटेड व्हाल की सखी नक्की बड्डेला काय घालते, आणि त्यावेळेस मला कमेंट करतील की काय घातलंय, किंवा वा छान घातलंय, छान घातला असंच म्हणतील मला. हा जे काय असेल. प्रत्येकाचं वेगळं मत आहे ना, हे आपलं मत आहे, आपल्यापैकी मी ओळखतो 70% या याचं मत आहे. जे लोक कमेंट करतात त्यांना ओळखतो मी, ते चांगलंच म्हणणार आहे. ओके. सो असं काहीतरी होतं सखीच्या बर्थडेच्या तयारीचा ब्लॉग. हॉल डेकोरेशन केक पेंडिंग आहे अजून. ऑलमोस्ट फायनल आहे. असं ऑलमोस्ट फायनल केलं आहे आम्ही. फोटोग्राफर पण फायनल केला आहे. सो आता रिटर्न गिफ्ट्स वगैरे बाकी आहेत. सो डू सजेस्ट की रिटर्न गिफ्टमध्ये काय देऊ शकतो, कारण खूप लहान मुलं नाही आहेत आमच्याकडे. बजेट एवढं होतं ते आता एवढं झालं बर्थडेचं हां. लेकीचं आहे त्यामुळे. आणि असं आहे ना काय की निखिल नंतर, म्हणजे निखिलच्या लग्नानंतर डोहाळ जेवण आणि आता सखीचं बर्थडे, याच्यानंतर आमच्याकडे सखीचं लग्न आहे, मध्ये काहीच कार्यक्रम नाही. असं काही नाही, तुम्ही म्हणजे असं नाहीये तुम्ही मोठं काही. बायका काहीही काढू शकता. सखीचा आणि 5वा बर्थडे पण करू नाही, मी नाही करणार आता शकते, birthday. 10वा करू शकते. त्यामुळे ना, आणि ह्याच लॉजिकने मी निखिल म्हटलं, लग्न झालं, डोहाळ जेवण झालं, आता सखीच्या बर्थडे सखीचं लग्न, या लॉजिकवर आम्ही सगळ्यांनी निखिलला तयार केलं आहे. मी कन्व्हिन्सच नव्हतो, शेवटपर्यंत मी कन्व्हिन्स नव्हतो सखीचा बर्थडे करायचा आहे असं. बट मैं जीत गई. घरचे आणि तनया हे दोनच कारणीभूत होते बर्थडे करायला. ठीक आहे, लेट इट बी. सो असं काही होता आजचा ब्लॉग. जर माझ्या तुम्हाला सासरे माझ्या बाजूने आले. या माझे पप्पा तर काल हॉल बुक करायला गेलो, तिथेच आम्हाला ते भेटले आसपास, आणि ते बघून आले, म्हणजे ते पण होते पहिला हॉल जिथे बघायला गेलो तिथे, आणि ते खाली निघाले नंतर का खर्च करताय, तिच्या नावावर टाका ना ते पैसे. मला झालं पप्पा मी कसं तरी तयार केलं, तुम्ही का कान भरताय त्याचे. तर ठीक आहे, जे काय होतं ते असं होतं. बट आता डन झालं आहे. सखीचा बड्डे करतो आहे आम्ही, 80-90 लोक आहे, आणि छान सेलिब्रेट करणार आहे. सो तिच्या बड्डेच्या ब्लॉगसाठी तुम्ही पण एक्सायटेड राहा, किंवा तिच्या बड्डेसाठी आम्ही खूप एक्सायटेड आहे. आता तुम्हाला सगळ्यांना इन्व्हाइट नाही करू शकत आत्ताच्या कंडिशनला, बट विल मेक शुअर की मी थोडासा जरी त्यावेळेस लाईव्ह आलो तर मी तुम्हाला लाईव्ह दाखवू शकतो. बट ॲज ऑफ नाऊ फक्त आम्ही बड्डे करतोय तो फॅमिलीसोबत करतोय. हां, ॲक्च्युली जे आमचे 80 लोक आहेत ते लिटरली एकदम इमिडिएट फॅमिली मेंबर्स आहेत. कारण मग ते एकदा मी गावाकडे आलो, इकडे वाढलं तर डायरेक्ट 400-500 लोकांचं बर्थडे होतं. एक प्रकारचं लग्नच आहे. हां, सो वी थॉट की चला इमिडिएट फॅमिली मेंबर, म्हणजे निखिलचे मामा मावशी, माझे मामा मावशी, जे इतके एन्थू आहे सगळीच्या बर्थडेसाठी. म्हणजे आमची जेव्हा तयारी नव्हती तेव्हापासून त्यांचं होतं, कुठे करणार आहे बर्थडे, मग काय बर्थडेची थीम ठेवणार आहे, मग आम्ही काय घालायचं आहे. आणि ॲक्च्युली ह्या गोष्टींनी पण मला थोडं पुश केलं, की मला झालं की यार सगळे एवढे एक्सायटेड आहे ना, आपण कुठे फिरायला निघून जाणं किंवा पुण्याला बर्थडे करणं टाळणं कोणाला तरी ते नाही योग्य वाटत आहे. सो केला आहे प्लॅन. सो मी करेल, सिरीज पोस्ट करायचं ट्राय करेल सखीच्या बड्डेची सगळी. नंतर बजेट वगैरे पण रिव्हील करेल कुठे कुठे कसं केलं आहे. सो स्टे ट्यून. आजचा ब्लॉग आवडला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब, आणि असंच प्रेम देत राहा आम्हाला तिघांना. आणि सखी आज खूप दिवसानंतर 8:30ला झोपी गेली आहे, आणि या हॅपी की ती तिच्या रुटीनला परत येते आहे. सो या असंच प्रेम देत राहा, अँड थँक्यू व्हेरी मच, अँड स्टे ट्यून फॉर नेक्स्ट ब्लॉग.